नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे शाही फणस दम बिर्याणी. चिकन मटन मिसळायला लावणारी ही फणस दम बिर्याणी 100% व्हेज पण चव एकदम नॉनव्हेजला टक्कर देणारी. चला तर मग बघूयात. सर्वप्रथम इथे मी 250 ग्राम कच्चा फणस स्वच्छ धुवून घेतला आहे. आता याला मॅरिनेट करायचे आहे. त्यासाठी इथे मी सर्वात आधी 1 चमचा मीठ टाकते. 1 ते 1.5 चमचा आगरी मसाला, तुम्ही जो मसाला वापरत असाल तो घालू शकता. 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे शाही बिर्याणी मसाला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्धी वाटी फेटून घेतलेलं दही. आता ही सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे. यानंतर यामध्ये फ्राय केलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे 30 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवायचे आहे. त्यानंतर एका पातेल्यात पाणी गरम करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये काही खडे गरम मसाले घालायचे आहेत. तर यामध्ये मी लॉंग ग्रेन बासमती तांदूळ जे मी स्वच्छ धुवून 30 मिनिटासाठी भिजत ठेवले होते ते घालत आहे आणि 1 चमचा मीठ घालायचे आहे. राईस आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त 70% राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. राईस आपला शिजला आहे. आता हे चाळणीत गाळून थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. यानंतर इथे मी काही खडे गरम मसाले घेतले आहेत. 3 कांदे उभे बारीक कापून घेतले आहेत. 2 टोमॅटो तेही उभे बारीक कापून घ्यायचे आहेत आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या मधून स्लिट करून घ्यायचे आहेत. इथे मी कुकरमध्ये 2 चमचे तूप आणि 3 चमचे तेल घेतले आहे. हे छान गरम झाल्यावर यामध्ये खडे गरम मसाले घालणार आहोत. खडे गरम मसाले छान खरपूस वास येईपर्यंत परतायचे आहेत. नंतर कांदा घालून कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो घालून परतून घ्यायचं आहे. यानंतर काही मसाले आणि आलं लसूण पेस्ट घालून तेही छान तेल सुटेपर्यंत परतायचे आहे. नंतर मॅरिनेट केलेले फणस यामध्ये टाकायचे आहे आणि तेही छान मसाल्यांसोबत परतून घ्यायचे आहे. यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचे आहे आणि 1 उकळी आल्यानंतर यावर झाकण लावून 1-2 शिट्टीपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. पाहू शकता 2 शिट्टीमध्ये हे छान शिजलेलं आहे. आता ही तयार केलेली ग्रेव्ही मी एका पसरट भांड्यात ट्रान्सफर केलेली आहे आणि 1 5 मिनटं अजून शिजवून घेतली आहे. नंतर यामध्ये राईस घालत आहोत. अशा पद्धतीने सर्वीकडे इव्हनली स्प्रेड करायचे आहे राईस. नंतर यामध्ये मी बिर्याणीला छान कलर येण्यासाठी केशर घातलेले दूध घालत आहे आणि शेवटी फ्राय केलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिना घालून यावर झाकण लावून लो मीडियम फ्लेमवर 15 मिनिटं दमवर ठेवणार आहे. तर पाहू शकता सुगंधी आणि सुटसुटीत अशी शाही फणस दम बिर्याणी तयार आहे. आजची ही बिर्याणी रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमचा प्रतिसाद नक्की द्या. धन्यवाद.